टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गोष्ट खरी आहे की गेल्या अनेक दिवसापासून युतीतले जे सहयोगी पक्ष शिवसेना आहे तर त्याने भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना काही विविध पदांची असतील कामांची असतील अशी प्रलोभनं देऊन त्याचा पक्षप्रवेश सुरू केलेला आहे। खरं तर वारंवार आम्ही त्यांच्या सगळ्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना कल्पना या सगळ्याची दिलेली होती, तरीसुद्धा हा प्रकार परत पुन्हा एकदा जोमाने सुरू आहे। आणि म्हणून कालच मी आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांचा एक दबाव या सगळ्या अनुषंगाने आहे आणि त्यामुळे मी आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या दोघांनाही एक सविस्तर पत्र लिहून सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे जे काही चाललेलं आहे महायुतीमध्ये त्या सगळ्याचा मी खुलासा केलेला आहे, त्यांना मी पत्र दिलेलं आहे आणि मला आशा आहे की ह्या सगळ्या पत्रावर नक्कीच विचार होईल। खरं तर विधानसभा इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर आमचे वरिष्ठ नेते आत्ताचे प्रदेशाध्यक्ष आणि त्यावेळेचे कोकणाचे संपर्क मंत्री सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब असतील किंवा देवेंद्रजी असतील त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना असं सांगितलं होतं की यावेळेला युतीच्या तिन्ही सीट चांगल्या मताधिक्याने तुम्ही सगळ्यांनी निवडून आणा, एकदिलाने काम करा आणि असं केल्यानंतर जी काही राजकीय परिस्थिती बदलेल त्यामध्ये आपल्या संघटनेला कुठल्याही प्रकारचा धोका पोचणार नाही असं त्या सगळ्या मंडळींनी सांगितलेलं। पण प्रत्यक्षात निवडणुकानंतर उलटं झालं की आमचा सहयोगी पक्ष शिवसेनेचे जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत, विशेषतः जिल्हाध्यक्ष मंडळी त्यांची जी आहेत ती भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना बोलून पक्षप्रवेश देऊन आपला पक्ष वाढवण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहेत आणि मला असं वाटतं की हे युतीच्या आचारसंहितेच्या विरोधात आहे आणि त्यामुळे आम्ही आमच्या वरिष्ठांकडे याची तक्रार केलेली आहे। मला दुसरं असं म्हणायचं की सन्माननीय नारायण राणे साहेब हे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, आमच्या पक्षाचे खासदार आहेत आणि ही दोन्ही जिल्हाध्यक्ष मंडळी राणेसाहेबांना आपला गुरु मानतात आणि गुरु मानत असताना त्यांच्याच ते ज्या पक्षामध्ये आहेत, जो राष्ट्रीय पक्ष आहे त्यांच्याच पक्षाची मंडळी म्हणून आपल्या पक्षामध्ये प्रवेश देत आहेत। तर मला असं त्या जिल्हा प्रमुखांना विचारायचं आहे की ही तुमची वेगळ्या पद्धतीची गुरुदक्षिणा आहे की काय। सन्माननीय पालकमंत्री नितेशजी राणे यांचं जोरात या ठिकाणी सगळं काम सुरू आहे। रवींद्र चव्हाण साहेब प्रदेशाध्यक्ष आहेत आणि भारतीय जनता पार्टीची संघटना अत्यंत मजबूत आहे आणि या सगळ्या प्रकारामुळे आमचे कार्यकर्ते मात्र थोडेसे व्यथित झालेले आहेत की आपण इतकं चांगलं काम केलं निवडणुकीच्या दरम्यान आणि आपल्या संघटनेला आज हा त्रास होतोय। त्यामुळे आता पुढची रणनीती अशी आहे की आमच्या प्रत्येक बैठकांमधून स्वबळावर आपण लढून भारतीय जनता पार्टीची जी काही ताकद आहे ती सिद्ध करणे, ती मित्रपक्षाला दाखवणे, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उठायला लागल्या आहेत। अशा प्रकारचा कार्यकर्त्यांचा आग्रह जोरात आहे आणि त्यामुळे जिल्हाध्यक्ष म्हणून या सगळ्यावर ज्यांच्या शब्दासाठी आम्ही या निवडणुकीमध्ये युतीचं चांगल्या पद्धतीने काम केलं त्या दोन्ही मान्यवरांना सन्माननीय प्रदेशाध्यक्ष असतील किंवा सन्माननीय मुख्यमंत्री असतील त्या दोघांनाही पत्राद्वारे ही सगळी वस्तुस्थिती कळवलेली आहे आणि मला आशा आहे की या सगळ्या विषयामध्ये निश्चितच आम्हाला चांगला न्याय मिळेल आणि ते ज्या पद्धतीने पक्षप्रवेश करत आहेत आम्ही मनात आणलं तर त्याच्या दुपटीने पक्षप्रवेश आम्ही करून घेऊ शकू, परंतु आम्ही काही युतीचा धर्म पाळणारी मंडळी आहोत, वरिष्ठांचं शब्दप्रमाण मांडणारी आम्ही लोक आहोत, त्यामुळे आम्ही गप्प आहोत। पण आम्ही गप्प आहोत याचा अर्थ आम्ही यापुढे स्वस्थ बसू असा कोणी कृपया घेऊ नये, इतकंच। प्रभाकर सावंत यांनी प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये त्यांनी शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर आरोप केले। या आरोपामध्ये ते असं बोललेत की शिंदे सेनेचे पदाधिकारी प्रलोभने दाखवून भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा प्रवेश घेत आहेत आणि हा प्रकार सावंतवाडी मतदारसंघ आणि कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये घडत आहे आणि त्यामुळे आपले कार्यकर्ते नाराज झाले आणि त्यांनी असं पण म्हटलं की दोन्ही जिल्हाध्यक्ष म्हणजे रत्नासमन आणि संजीव परब यांचे गुरु हे राणेसाहेब आहेत। मी त्यांना सांगू इच्छितो की आमचे गुरु राणेसाहेबच आहेत आणि महायुतीचे नेतेसुद्धा राणेसाहेबच आहेत, त्याच्यामुळे आमचे गुरु कोण आहेत हे आठवण करून देण्याची त्यांना गरज नाही आहे। आणि त्यांनी असं म्हटलं की मी CMला पत्र दिलं की या ज्या गोष्टी घडत आहेत त्या महायुतीला योग्य नाही म्हणून आपण पत्र दिलं। त्यांना सांगू इच्छितो की CMला पत्र देण्याची काही गरज नव्हती
जर तुम्ही राणेसाहेबांना मानत असाल तर राणेसाहेब महाराजचे नेते आहेत, ही तक्रार पहिल्यांदा राणेसाहेबांकडे केली पाहिजे होती आणि राणेसाहेब तेव्हा कधी निर्णय देणार होते कोणाचं चूक कोणाचं बरोबर कोण काय करते ते. तुम्ही जी पत्र दिलंय ते महायुतीच्या बिघाडासाठी दिलेलं नाही, तर येणाऱ्या काळात जी मंत्रीपद आहेत ते सन्माननीय केसरकर साहेब किंवा निलेश राणे त्यांना मिळेल. म्हणून काहीतरी फडणवीस साहेबांकडे काहीतरी एक पत्र देऊन ते भारतीय जनता पार्टी बद्दल त्यांचे जे कार्यकर्ते आहेत म्हणजे मी आणि दत्ता सामंत हे काहीतरी उलटसुलट करत हा त्यामागचा हेतू आहे. आणि त्यांचा बोलवता धनी हा वेगळा आहे. प्रभाकर सावंतरे मी जवळून ओळखतो, त्याच्यामुळे त्या CM ना पत्र देणं काय देणं ते मला असं वाटत नाही की ते स्वतःहून देतील. तर त्यांचा बोलवता धनी वेगळा आहे, असू द्या. आणि त्यांना त्या पलीकडे जाऊ सांगू इच्छितो की त्यांनी असं पण म्हटले की आमचे कार्यकर्ते असं म्हणतात की निवडणुका आम्ही स्वबळावर करू. तुम्ही स्वबळावर करा, आमची काहीच हरकत नाही. तुम्ही दोडामार्गमध्ये स्वबळावर निवडणूक लढली, दोन्ही सोसायट्या त्या शिंदे सेनेने काढल्या आणि तिथं तुमचं आम्ही 0 केलं. तुमच्या तालुका प्रमुखाला सुद्धा भारतीय जनता पार्टीचा पराभव पत्करावा लागला. या गोष्टीला आम्ही घाबरत नाहीये. पण राणेसाहेब जो निर्णय देतील, नारायण राणेसाहेब जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल. मग महायुतीत आम्हाला जर राणेसाहेबांनी सांगितलं तू गप्प बसा तर आम्ही गप्प बसू. राणेसाहेबांनी सांगितलं युतीत झालं पाहिजे तर युतीत करू. राणेसाहेब म्हटलं स्वतंत्र लढत आम्ही स्वतंत्र करू. हा सर्वस्व निर्णय राणेसाहेब घेतील. त्यामुळे आम्ही राणेसाहेबांचे आम्ही शिष्य आहोत. राणेसाहेब आमच्यासाठी सर्वस्व आहे आणि महायुतीचे सर्व हे राणेसाहेब आहेत. येत्या 1-2 दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे काही राजकीय घडामोडी चाललेल्या आहेत महायुतीमध्ये असतील तर प्रत्येक जण आपापलं मत त्या ठिकाणी व्यक्त करतायत. त्याच्यावर मी काही बोलणार नाही. परंतु मला आज या ठिकाणी आपल्याला बोलून एवढंच सांगायचं आहे की आज वैभव नाईक असतील, सुशांत नाईक असतील, यांनी या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे यांच्यावरती प्रेस घेतली. त्यांनी कार्यक्षम अमुक तमुक काय त्यांच्या भाषेत जे काय आणि त्यांच्याकडे अपेक्षाच नाही आमची दुसरं काय बोलतील असं. ज्यांनी काय प्रेसच्या माध्यमातून जे बोललेले आहेत त्यांना मी एवढंच सांगेन की नितेशजी एवढ्या लहान वयामध्ये राज्याचे कॅबिनेट मंत्री झाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. हे झाले ते काय असे तसे झाले नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी पक्षाचं म्हणा चांगलं काम केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांनी विकासात्मक कामे केली. प्रत्येक गोष्टीमध्ये अग्रेसर राहून त्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी नाव केलं. म्हणून तर ते जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री ह्या लहान वयामध्ये ते झाले. दुसरी गोष्ट मला या ठिकाणी सांगावीशी वाटते, भाजप शिवसेनेमध्ये काय चाललंय याचा फायदा तुम्ही म्हणत असाल की तुम्हाला तो मिळेल, तो कदापि मिळणार नाही. मी भाजप जिल्हाध्यक्षांची प्रेस काढली की त्याच्यावर मी उत्तर देणार नाही. पण त्यांनी एक गोष्ट फक्त त्यांनी सांगितली की हे लोक म्हणतात की आमचे गुरु राणेसाहेब आहेत. मी आजही सांगतो माझे वैयक्तिक गुरु हे राणेसाहेब आहेत. मी कुठल्या तरी पक्षात असलो तरी सन्माननीय राणेसाहेब, राणे कुटुंबीय यांच्या पलीकडे मला दुसरं काय माहिती नाही. त्यांनी मला या जिल्ह्यात नावरूपाला आणलं, घडवलं आहे. अर्थात त्यांचं कुठेही सन्माननीय राणेसाहेब असतील, आमचे पालकमंत्री असतील, आमचे आमदार असतील, त्यांचं कुठेही नाम माझ्या हातून कुठेही कमी होणार नाही. ज्या ज्या वेळी जी गोष्ट ते सांगतील या जिल्ह्याच्या महायुतीच्या माध्यमातून तीच गोष्ट माझ्याकडून अंमलात येईल. मी जो आज काम करतोय हे फक्त सामाजिक बांधिलकी ठेवून सन्माननीय निलेशजी राणे यांना अभिप्रेत असलेलं लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम करतोय. मी कोणालाही आमिष दाखवलं नाही. आमिष दाखवलं असं तर मालवणचे नगरसेवक मला कुडाचे नगरसेवक आमच्याकडे आले असतील, त्याच्यावर काही बोलणार नाही. चव्हाण साहेबांनी सुद्धा लोकसभेच्या माध्यमातून मी त्यांच्याशी संपर्क केला, त्यावेळी त्यांनी सुद्धा
त्यावेळी मला सहकार्य केलं. त्यांच्या वेळी जे शब्द दिले होते ते पण मी जरी मंजूर असले तरी ते सुद्धा कामं पूर्ण करण्याचं मी काम केलं. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, आमचे उपमुख्यमंत्री अजित, आमचे एकनाथ शिंदे साहेब असतील, अजित पवार असतील, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील, आमचे पालकमंत्री नितेशजी राणे असतील, राणे साहेब असतील आणि आमचे आमदार निलेशजी राणे असतील, हे एक संघ आहेत. आमचं फक्त टार्गेट उभाटा आहे. या जिल्ह्यामधून उभाटाला मी असं म्हणणार नाही की उभाटा, पण उभाटाचे जे लीडर आहेत आणि हे आजपर्यंत राण्यांवरती खोटे आरोप करून, खोटं बोलून आपली पोळी भाजण्याचं ज्यांनी काम केलेलं होतं, ह्या उभाटाच्या नेत्यांना या ठिकाणातून आम्ही हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे नितेशजी राणे जे काम करतायत किंवा नितेशजी राणे म्हणतायत तुमचे लोक का फुटून जात आहेत, आम्ही कुठलाही भाजपचा पदाधिकारी आम्ही आमच्या पक्षामध्ये घेतला नाही. जर घेतलेला असेल तर तो सांगावा, त्याला भेटावं, पुन्हा हवं तर त्यांनी भाजपने जिल्हाध्यक्षांनी त्यांनी आपल्याकडे घ्यावा. आमच्या शिंदे गटातून सुद्धा कोण नाराज असतील आणि आमच्या मित्र पक्षाकडे जात असतील तरीही माझी वैयक्तिक काही ऑब्जेक्शन नाही. त्यांना तिथे जाऊन आनंद मिळत असेल, आमचा मित्र पक्ष आहे, तरी त्यांनी जावं. मी असं कधी मानणार नाही की माझ्या पक्षातून कोण मित्र पक्ष फोडतोय. भाजपमधून जर कुठला पदाधिकारी नकळत आमच्या हातून जर आला असा तर त्याला संपर्क करावा, आमच्या आमदारांना सांगावा, त्याला विचारावं, त्याला सोगुरी घ्यावं. माझी कुठलीच हरकत नाही. मुद्दा असा आहे की गेली 4-5 वर्ष या ठिकाणी आमदार निलेशजी राणे काम करतायत. निलेशजी राणे भाजपच्याच माध्यमातून त्याच पक्षामध्ये आम्ही सर्वजण काम करत होतो 5 वर्षामध्ये, आणि शेवटी तिकीट सुद्धा निलेशजीने भाजपकडेच मागितलेलं होतं. परंतु भाजपचं काही धोरण असेल त्यामुळे त्यांना ते मिळू शकलं नाही. परंतु मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये नाही पण संपूर्ण देशात हा एक असा मतदारसंघ होता की तिथे महायुतीमध्ये अन्य कोणीच तिकीट मागितलेलं नव्हतं. कोणीच. अन्य तरी मतदारसंघात आपण म्हणू शकतो की 2-2, 4-4, 5-5 जणांनी मागितलेली होती आणि कोणाला तरी अन्याय करून एका घरात 2-3 द्यायची ना असं ठरलं असेल. पण सिंधुदुर्ग जिल्हा आणि कुडाळ मालवण मतदारसंघ एक असा होता की तिथे महायुतीमध्ये निलेशजींशिवाय दुसरा नाव नव्हतं. त्यामुळे कदाचित त्या ठिकाणी निलेशजींना जर त्या ठिकाणी तिकीट देता आलं असतं तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. निलेशजीने जे 4-5 वर्षामध्ये जे कार्यकर्ते निर्माण केले या जिल्ह्यामध्ये, त्यावेळी निलेशजी भाजपमध्ये होते. अर्थात आज ते शिवसेनेचे आमदार आहेत. त्यांचे रिलेशन, त्यांचे संबंध, त्यांचं कौटुंबिक नातं हे बघितल्यानंतर ते कार्यकर्ते निलेशजींकडेच वळतायत. ते भाजप किंवा असं प्रवेश नाही, ते निलेशजींच्या माध्यमातून त्यांनी नवीन कार्यकर्ते तयार केलेले होते. त्या जे निलेशजींच्या स्वभावावरती त्यांची मैत्री होती. शेवटी एखादा माणूस जरी पक्ष म्हटला तर रिलेशन असतात. ते रिलेशन त्यांचे जवळचे असल्यामुळे कदाचित ते थोडंफार होत असेल, पण ते भाजप असं मी म्हणू शकत नाही. कुठलाही बेसिकचा भाजपचा कार्यकर्ता आम्ही हलवलेला नाही. तसं त्यांना वाटत असेल तर त्यांनी यादी ती द्यावी आणि ते पक्ष कार्यकर्त्यांना बोलून घ्यावं. आम्ही कुठेही दमदाटी कोणाला केली नाही, करणार पण नाही. कारण मी आजही म्हणतो की आमचे कुटुंब प्रमुखच सन्माननीय राणे साहेब आहेत. आणि उद्या नगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, किती शीट कोणाला द्यायचे हे राणे साहेबांनी सांगितल्यानंतर किंवा वरिष्ठांनी सांगितल्यानंतर आम्ही कुठल्याही प्रकारचं तिथे बंडखोरी करणार नाही. परंतु काही स्वयंघोषित भाजपच्या, मी भाजप पक्षाला म्हणत नाही, माझे भाजप पक्षाचे सन्माननीय प्रदेश अध्यक्ष असतील ते सुद्धा, त्यांना पण माझ्या कामाची माहिती आहे, त्यांच्या पण कामाची मला माहिती आहे. रात्री 2-2, 3-3 वाजता सुद्धा मी लोकसभेला फोन केल्यानंतर त्यांनी फोन उचलत होते. त्यांनी सुद्धा जी कामं शब्द दिलेले होते तिथे कामं देण्यासाठी ते मंत्री असताना पत्र पण दिलं. पण याच भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी त्याच्यातलं एकही काम रवी चव्हाण साहेबांनी सांगितलेलं ती पत्र दुसऱ्या ठिकाणी बदललं. तरी मी नाराज नाही. चव्हाण साहेबांनी जे शब्द दिले त्यावेळी ते सुद्धा शब्द आम्ही पूर्ण केलेले आहेत. हे आमची सामाजिक बांधिलकी आहे. आम्ही कुठल्याही दांडीवरती, किनारपट्टीवरती कधी मी 2-3 महिन्यात कधी गेलोच नाही. तर मी आमिष दाखवतो, त्यांना बोलवतो आणि कुठल्याही व्यक्ती पैसे देऊन प्रवेश घेतला असं कुठेही नाही. विधायक काम सांगा, सामाजिक काम सांगा, एखादं धार्मिक काम सांगा, 100% ते आजच करत नाही. आम्ही राणे साहेबांची शिकवण आहे, ते मी कित्येक वर्ष करतोय. तो माझा दोष नाही, तो राणे साहेबांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे.
म्हणून मी सांगतो, वैभव नाईक असतील, सुशांत नाईक असतील किंवा भुबाटाचे कोणीही असतील, तुम्ही राण्यांवरती आरोप करू नका. ह्या जिल्ह्यातून राण्यांना आता याच्या पुढे कोणी हटवू शकत नाही. राणे ज्या ठिकाणी आहेत तो पक्ष हा 100% एक नंबरचा पक्ष यापुढे राहणार आहे. आणि राणे जे सांगतील तेच आम्ही पुढे करणार आहोत. ते आमच्यात अजिबात मतभेद नाहीत. भाजपचे कोण स्वयंघोषित नेते जर स्वतः माझ्यावर बोलत असतील, मी त्यांना उत्तर देणार नाही. पण मी आजही हेच सांगतो, जे आम्ही करतोय ते समाजहिताचं करतोय. कुठलाही भाजपचा प्रवेश आम्ही घेतलेला नाही. आम्ही उभाटातच प्रवेश घेतोय. जे उभाटातले जे लोक आहेत तेच प्रवेश घेतोय. हवं तर उभाटाच्या लोकांनी माझ्याबरोबर एकदा वेळ द्यावा, मी प्रत्येकाची भेट घालून देतो. त्यांच्याच पक्षातले लोक जर ते ओळखत नसतील किंवा ते लोकच विचारतील. त्यामुळे उभाटावाल्यांनी याच्यावर आपली संधी साधून पालकमंत्र्यांवरती आरोप करू नये. याच्या मागे कोणतरी बोलवतात आणि वेगळा आहे. परंतु माझ्यासारखा एक कार्यकर्ता सांगतो, नितेशजी असतील, सन्मान्य निलेशजी असतील, यांच्यात कुठलाही मतभेद नाही आहे. सन्मान राणे साहेबांच्या नेतृत्वात एक कुटुंब, एक संघ आहे. आम्ही सगळे एक संघ आहोत. आणि अंतिम आजही मी बोलतो, मी शिवसेनेमध्ये असलो तरी अंतिम या सगळं जिल्ह्याचं हित, जिल्ह्याचा विकास, सर्वसामान्यांवर जे काय अपेक्षित आहे ते काम हे राणे कुटुंबियांकडूनच या जिल्ह्यामध्ये सातत्याने घडलेलं आहे. त्यामुळे या कुटुंबाच्या बाहेर आम्ही नाही आहोत. गुरुदक्षिणा ज्यावेळी ते मागतील, मी शेवटी प्रभाकर सावंतांना सांगतो, ज्यावेळी राणेच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे गुरुदक्षिणा मागतील त्यावेळी एकही मिनिट न लावता ती तू गुरुदक्षिणा देण्यासाठी मी कायम तत्पर आहे. त्यावेळी माझ्या मनामध्ये कुठली सत्ता संघर्ष किंवा कुठली सत्ता घ्यावी, कुठला झेंडा कुठे फडकावा हे माझ्या डोक्यामध्ये नाही किंवा आमच्या आमदारांच्या नाही. आमचं फक्त एकच ध्येय आहे की राणे साहेबांनी जी शिकवण दिली आहे ती सर्वसामान्यांची त्या त्या गावात जाऊन, त्या त्या ठिकाणी जाऊन त्यांची समस्या जाणून घेणे, त्यांनी फोन केल्यानंतर त्वरित भेटणे, त्यांचं कोण आजारी असेल तर त्याला जे जमेल तेवढी मदत करणे, कोणावर प्रसंग असले, आपत्ती आली तर त्या ठिकाणी धावून जाणे आणि सामाजिक काम करणे, एवढंच आम्हाला माहिती आहे. मी जिल्हा प्रमुख पद घेतल्यापासून मी आजपर्यंत सांगतो, मी एकही फोन सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माझे मुख्यमंत्री, यांना एकही फोन मी लावला नाही. कधीच लावची वेळ आली नाही, कधी लावला नाही. मी माझं फक्त काम करतोय, प्रामाणिक मी काम करतोय. त्यामुळे नाग विनाकारण युतीमध्ये कोणी मिठाचा खडा टाकतोय, कोणा मिठाचा खडा सन्मान्य राणे साहेब या ठिकाणी असल्या आहेत सक्षम, कोणाची हिंमत आमची मिठाचा खडा टाकण्याची महायुतीमध्ये होणार नाही आणि करणार पण नाही. तुम्ही विनाकारण ही अशी प्रेस माध्यमातून जाऊन करण्यापेक्षा प्रत्येकाने ज्याच्या पदाच्या कुवतीप्रमाणे लोकांमध्ये जावं, लोकांची समस्या विचारून घ्यावेत, लोकांमधले फोटो बसलेले व्हायरस करावेत. आम्ही लोकांची समस्या जाणून घेतोय. मला सांगावं वाटतं की तहसीलमध्ये तो प्रसंग आला, 4 दिवस लोक दिवस रात्र त्या ठिकाणी जमलेली होती. त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना कोणून ठेवलेलं होतं. एकही मच्छीमार नेते जे म्हणतायत एकही त्या ठिकाणी गेले नाही. मी 3-4 दिवस वाट बघितली, कदाचित हे नेते जातील. शेवटी नावीलाज असतं, एक कार्यकर्ता म्हणून मला त्या ठिकाणी जावं लागलं आणि माझ्या परीने, आमदारांच्या परीने, आमदारांशी बोलून जे करता येईल ते आम्ही त्यांना त्या ठिकाणी मदत केली. कुठल्याही व्यक्तीने आरोप करण्यापूर्वी समोर काहीतरी केलं पाहिजे. मी आज अभिमानाने सांगेन की कुडाळ मालवण मध्ये कुठलेही देऊळ असो, कुठलाही प्रसंग असो, कुठलीही विकासाचं काम असो, त्या ठिकाणी दत्ता सामंत राणे साहेबांचा एक कार्यकर्ता म्हणून 100% या जिल्ह्यामध्ये गेल्या 25-30 वर्षापूर्वी माझं योगदान आहे. त्यामुळे ते योगदान आहे जरी असलं तरी मला राणे साहेबांनी घडवलं नाही. त्यामुळे राणे साहेबांची गुरुदक्षिणा हीच का असं वगैरे करून भडकवण्याचं कोणी काम करू नये. नितेशजींचं नाव कुठे या जिल्ह्यामध्ये कमी होईल असं आम्ही कधीही करणार नाही. ते ह्या जिल्ह्याचे सक्षम पालकमंत्री म्हणून प्रत्येक इलेक्शनमध्ये त्यांचा झेंडा आणि त्यांचं नाव हे 100% अबाधित राहील, त्याची काळजी आम्ही सर्वजण घेणारी मंडळी आहोत. आणि आमचं कुटुंब जे एक संघ कसं ठेवायचं हे आम्ही राणे साहेबांना मानणारे असल्यामुळे ते राणे साहेब आमचे सक्षम आहेत. त्यामुळे जे काय चाललेलं आहे हे काम विधायक काम चाललेलं आहे. आणि आजही पुन्हा सांगतो, कुठलेही पत्रकार परिषद घेऊन काहीतरी करण्यापेक्षा तुम्ही सांगा ना राणे साहेबांना की साहेब हे भाजपचे आहेत, त्यांना बोलून पाठवून देतो मी राणे साहेबांच्या बंगल्यावरती, मी पाठवून देतो ना. निलेशजींना सांगतो राणे साहेब राणे साहेबांना भेटून दे. मग ते हे पदाधिकारी भाजपाचे असतील, त्यांना वाटत असेल ते राणे साहेबांची चर्चा करतील.
आम्ही त्यांना घेतलंय काय नाही घेतलंय का हरकत नाही ना. आता थोडंच आहे की कोणी आज घेतला किंवा नाही. आमच्या पण शिंदे गटात काही प्रकार मी कोणती तरी प्रेस त्या गावकरची वाचली की शिंदे गटामध्ये काही छुपा विरोध आहे. मी 100% सांगतो, मी जिल्हा प्रमुख पद म्हणून मी काय घेऊन कायम आलेलो नाही. माझं काम चांगलं असेल तर मला पक्षाने ठेवावं, माझं काम चुकीचं असेल तर मला पक्षाने काढावा. मला त्याच्यामध्ये काही वाईट वाटणार नाही. मी एक सन्मान्य राणे साहेबांचा कार्यकर्ता आहे. पण मी ज्या ठिकाणी राणे साहेबांनी एक आम्हाला शिकवण दिली आहे, ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या ठिकाणी 100% प्रामाणिक जनतेचं काम केलं पाहिजे. ते मी काम करतोय. जरी 100% मी जर काम करण्याचा जरी प्रयत्न केला तरी तसाच गुरु म्हणून 100% कुठलाही शब्द राणे साहेबांचा पाळल्याशिवाय मी राहणार नाही. एवढं या प्रसंगी मी सांगतो. भारतीय जनता पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे जी शिंदे गटाची तक्रार केली आहे त्यातनं त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशाबद्दल त्यांच्या मनामध्ये खरं तरी आता खंत निर्माण झालेली आहे. परंतु प्रभाकर सावंत, आपण आठवलं पाहिजे की भारतीय जनता पार्टीचे गोगटे असतील, ओंगले असतील किंवा अभय सावंत असतील, अतुल काशीकर असतील किंवा हडकर असतील, हे जुने कार्यकर्ते, हे विचाराचे कार्यकर्ते होते आणि त्यांनी अनेक कार्यकर्ते घडवले सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. ही वस्तुस्थिती आहे. आम्ही पण त्यांच्यावर काम केलं आहे. परंतु गेल्या 3-4 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे रसद पुरवली आणि कार्यकर्त्यांना रसद पुरवली त्यामुळेच भाजपला ही सूज आली होती. आपल्याला माहिती असेल की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये, काल झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण कार्यकर्त्यांना आणि एवढंच नाही तर मतदारांपर्यंत आपण रसद पुरवली होती आणि त्यामुळे आपल्याला वाटलं की ही भारतीय जनता पार्टी वाढली आहे. परंतु एखाद्याला रसद देणारे कार्यकर्ते आज दुसऱ्या पक्षात जात आहेत किंवा आपण सांगताय की हे कार्यकर्ते आमिष दिल्यामुळे जात आहेत. म्हणजे तुमचे कार्यकर्ते आमिषाला कंटाळून या ठिकाणी, आमिषाला भुलून या ठिकाणी जातात. म्हणजे ते तुमचे कार्यकर्ते नव्हते, तर तुमच्या रसदीमुळे ते तुमच्यामध्ये आले होते आणि ती तुम्हाला सूज झाली होती. हे आपल्याला लवकर समजलं. खरं तर या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही रवींद्र चव्हाणांनी गेल्या 3-4 वर्षामध्ये कशा पद्धतीने वाढवली आहे आणि ती कशा पद्धतीने एका वर्षामध्ये कोलमडली आहे हे सगळं सिंधुदुर्गवासीय बघताय. कारण ज्या भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत, ज्या भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री या जिल्ह्याचे आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत, या जिल्ह्याचे सुपुत्र प्रदेशाध्यक्ष आहेत, देशाचे पंतप्रधान भारतीय जनता पार्टीचे, त्या भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा अध्यक्षाला जी हे हतबलता दिसते की माझे कार्यकर्ते पैशाच्या आमिषाने कुठत आहेत आणि ही हतबलताच खरं तर हे सगळं सांगून जात आहे. आणि या जिल्ह्यामध्ये खरं तर विचाराचे कार्यकर्ते, मग ते कुठल्याही पक्षात असले तरी विचाराचे कार्यकर्ते होते. परंतु तुम्ही जी आमिष देऊन कार्यकर्ते तयार केलेत ते आज दुसरं, ते तुमच्यापेक्षा जास्त आमिष मिळाल्यानंतर ते दुसऱ्या पक्षात जात आहेत आणि त्यामुळे या जिल्ह्यात जे आपण घडवलं, ते जे आपण पेरलं तेच आज उगवलेलं असं म्हटलं तर वावगं ठरू नये. त्यामुळे प्रभाकर सावंतांना माझी विनंती आहे की आपण खरं तर या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी आपल्या रवींद्र चव्हाणांचं किंवा आपलं नेतृत्व नाही आहे. या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी नेतृत्व राणे करतायत, राणे परिवार करतो, ह्याचा पुन्हा सिद्ध झालेला आहे. आणि त्यामुळे राणे ज्या पक्षात जातील त्या पक्षात हे कार्यकर्ते जातील. हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नाही आहेत आणि ज्या कार्यकर्त्यांना आमिष देतील ते कार्यकर्ते वेगळ्या पक्षात जातील. उद्या सत्ता बदलली की हे भारतीय जनता पार्टीमध्ये तुमच्यासारखे 2-4च कार्यकर्ते शिल्लक राहतील आणि त्यामुळे अजूनही वेळ गेली नाही. तुम्ही ह्या रसद पुरवण्याचं बंद करा, मतदारांची, जनतेची कामं करा आणि त्यांना विचार द्या आणि ते विचार अंमलात आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी करा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.